नागपूरचे पर्यटक दुबईमध्ये अडकले. नागपूरची तिकिटे आणि घारफेंडे कुटुंबातील 9 जण दुबईत अडकले आहेत. पर्यटनासाठी आखाती देशात गेल्यावर 3 मार्चला विमानाने परत यायचे होते. मात्र दुबई विमानतळ बंद केल्याने पर्यटक दुबईमध्येच अडकून पडले आहेत. हॉटेलमधून बाहेर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. हॉटेलकडून नाश्ता जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर, अमरावती आणि यवतमाळ येथील 27 जण दुबईत. मिसाईल हल्ल्यामुळे घबराटीचे वातावरण. दुबईमधून सुरक्षित बाहेर काढण्याचे भारत सरकारला पर्यटकांची विनंती. नमस्कार, आम्ही नागपूरचे चिकटे फॅमिली दुबई येथे द ट्रॅव्हल क्यू प्रायव्हेट लिमिटेड खामगाव यांच्यातर्फे दुबईला इथे आलेला आहे. आम्ही 27 तारखेला शारजा येथे पोहोचून त्यानंतर दुबई सिटीमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही इथे मरीन टाऊन, दुबई मॉल अशा ठिकाणी जाऊन आलेलं आहे. त्यानंतर आम्हाला 28 तारखेला दुपारी 1:30 वाजता माहिती पडलं का इथे इराणने मिसाईल सोडलेली आहे. त्या दिवशी पण आमचा दिवस थोडासा व्यवस्थित झाला, पण त्यानंतर आम्हाला 1 तारखेला कुठेही जाऊ दिलेलं नाही, कुठेही फिरायला मनाई केलेली आहे आणि या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही नागपूरवरून आमची फॅमिली 9 लोक आहे. माझे मित्र घारपेंड यांची फॅमिली आहे आणि यवतमाळचे पण एक फॅमिली आहे 3 लोकांची. असे अमरावतीची काही फॅमिली आहे. आम्ही असे टोटल 27 लोक आलेले आहे आणि मरीन हॉटेलमध्ये आम्ही दुबई इथे थांबलेलो आहोत. कालपासून आम्हाला कुठे जाऊ दिलेलं नाही. इथे जेवणाची नाश्त्याची सगळी व्यवस्था आहे, पण वारंवार इथे मिसाईल आजूबाजूला येत आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे आम्हाला खूप इथे भीती वाटत आहे. तरी आम्हाला इथे आता 2 दिवस इथे एअरपोर्ट बंद करून ठेवलेले आहे. कसल्याही प्रकारच्या जहाची व्यवस्था नाही. त्यामुळे आम्हाला इथून कसे निघता येईल, कसे येता येईल, त्यामुळे आम्हाला यांची वाट बघायची आहे आणि आम्हाला आमच्या गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, इंडिया गव्हर्नमेंटकडून एक अपेक्षा आहे की आम्हाला जितक्या लवकर जी काही मदत होईल ते करावी. आम्ही सगळे सुखरूप आमच्या इंडियामध्ये यायला इच्छुक आहे, कारण का इथे वारंवार 24 तास जिकडून तिकडून मिसाईल न्यूज बघत असून आम्हाला सगळं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी पण आम्ही इथे थोडं सेफ आहे. सेफ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला आमचं रिटर्न अबुधाबीवरून 3 तारखेला मुंबई असं आहे, पण ते पॉसिबल नाही होत ते आम्हाला माहीत नाही. करिता मी हा व्हिडिओ बनवून आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही मदत मागत आहे. त्याने आम्हाला मदत करावी हीच विनंती.